सामना करेंगे विक्रांत। शानदार बॉल, व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट बॉल का इशारा। फिर से एक बार बॉल डॉट जाते हुए बहुत ही शानदार बॉलिंग। पहला बॉल वाइड, दूसरा बॉल डॉट। स्कोर सांगताय कोणाचा? आदित्य कट किया बॉल को, बैकअप की दिशा में फील्डर मौजूद, एक रन लिया, बॉल फील्ड हुआ। दूसरा रन लेना चाहते थे पर इस गेंद की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रन। बॉल को कट किया, बॉल सीधा बॉलर के हाथों में, कोई रन नहीं। शानदार बॉलिंग। अपनी 4-5 रनिंग स्पीड में बॉल डालते हुए बहुत ही शानदार बॉलिंग कर रहे हैं यहां पर। उछाल कर खेलना चाहते थे पर बॉल कट हुआ, बॉल भागे बॉल के पीछे, एक रन लिया, दूसरा रन लेना चाहते थे, बॉल थ्रो किया, अंपायर का इशारा, रन आउट। बहुत ही शानदार थ्रो। इसी के साथ दूसरा विकेट गंवाते हुए आदित्य के रूप में आदित्य की जगह लेंगे अमोल। और दर्शक को मैं बताना चाहूंगा कि यहाँ पर लाइव स्ट्रीमिंग भी चालू है यूट्यूब चैनल पर, तो यूट्यूब चैनल पर से भी ये मैच का रिले शुरू है। विक्रांत उछाल कर खेलना चाहते थे, बॉल समझ नहीं पाए, सीधा कीपर के दस्ताने में, डॉट बॉल। टीम का स्कोर। हेलो, उछाल ऑफसाइड के लिए दिशा में उछाल कर खेला है और कैच। और गेली। हेलो, असंच कमेंट्री करतो। इसी के साथ विक्रांत का विकेट जाते हुए, बहुत ही शानदार खेल रहे थे अपने टीम के लिए, बॉल को समझ नहीं पाए, उछाल कर खेला और विकेट गंवा दी। टीम का स्कोर 6 रन। बॉलर बैट्समैन कौन बोला? विक्रांत की जगह लेंगे अक्षय। अब देखते हैं अक्षय अपने टीम के लिए कितने रन बनाते हैं। विक्रांत की जगह लेंगे अक्षय। बॉलर तो
अगली ओवर कर रहे हैं शुभम। फुल टॉस बॉल था, बॉल को कट किया पीछे की दिशा में, फील्डर मौजूद, 1 रन लिया। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट। इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 7 रन। कोणा जाऊन बोलतोय, लाईट कुठून गेला, तू घालवलंस काय? मग हा लवकर चालू करायला सांग, इथे मॅची चालू आहे, लाईव्ह फिर से एक बार परवा ते कनेक्शन केलं। बहुत ही शानदार खेलना चाहते थे पर बॉलिंग बहुत ही शानदार, बॉल को समझ नहीं पाए, सीधा कीपर के दस्तानों में। शानदार बॉलिंग कर रहे हैं अपने टीम के लिए। अच्छा शॉट खेला, स्ट्रेट की दिशा में, फील्डर मौजूद, 1 रन लिया, बॉल फील्ड हुआ, 1 ही रन मिला। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। उसी के साथ बहुत ही शानदार बॉलिंग। बहुत ही शानदार बॉलिंग करते हुए यहाँ पर, वैसे ही बहुत ही शानदार बैटिंग करते हुए उछाल कर खेला। कोई फील्डर मौजूद नहीं, दूर फील्डर था, उस कारण कैच नहीं मिला, 1 रन लेने में कामयाब। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। बॉल, बहुत ही शानदार बॉलिंग। इस बार उछाल कर खेला बॉल को, फील्डर दूर रहने के कारण 1 रन लिया। दूसरे रन के लिए भागना चाहते थे पर बॉल फील्ड होकर थ्रो हुआ, 1 ही रन मिलेगा। बहुत ही शानदार बिटवीन द विकेट्स। इस ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 10 रन। हेलो आला थँक्यू। अगली ओवर लेके आ रहे हैं साई राज। उनकी पहली गेम का सामना करेंगे अमोल। का स्कोर कितना? उछाल कर खेलना चाहते थे, बॉल को समझ नहीं पाए और सीधा कीपर के दस्तानों में डॉट बॉल। बहुत ही शानदार बॉलिंग। फिर से एक बार अमोल सामना करेंगे। इस बार बॉल को कट किया, कीपर बॉल के पीछे भागते हुए 1 रन मिला। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। उछाल कर खेला है बॉल को, कैच होने की संभावना और ये कीपर के हाथों में कैच। फिर से एक बार विकेट गवा दी। अक्षय की जगह लेंगे नीलेश। अभी भी बहुत कम स्कोर हुआ है और बहुत ज्यादा विकेट चले गए। इस ग्राउंड पर अगर मैच जीतना है तो 30 से 35 रन बनाने पड़ेंगे। उछाल कर खेला है बॉल, इस बार देखते हैं क्या होता है और ये सीमा रेखा पार 6 रन। पहला छक्का अमोल के बैट से निकलता हुआ पहला छक्का आज के दिन का।
हो पण तिथे येतच नाहीये. काल पण असंच झालं. येऊ नको था माझ्या तिथे. हॅलो. फिर से एक बार उछल कर खेला है इस बार और ये शानदार 6 सेकंड छक्का। लगातार 2 छक्के 2 बॉल पर लगातार 2 छक्के लगाते हुए यहाँ पर सेम दिशा सेम लाइन सेम डायरेक्शन। बहुत ही शानदार बैटिंग अमल की तरह। इस बार भी उछाल कर खेले होते थे पर बॉल को समझ नहीं पाए, थोड़ा स्लो बॉल डाला था। इस ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 23 रन 23। अमोल 15 कौन है बॉलर? स्ट्राइकर नकोस आवाज येणार. दिनेश की बॉलर नेम ऑडिओ बंद कर जरा. सबसे बार बॉलिंग करेंगे शुभम। वाइट बॉल का इशारा। उछाल कर खेला है बॉल को फील्डर और ये कैच जाता हुआ। अच्छा शॉट खेला था पर रिप्ले देतोस ना रिप्लेची व्हिडिओ ऐकलंस. रिप्लेच्या व्हिडिओलाच ते 10 सेकंद जातात आहे. त्यापासून प्ले होतो ना परत रिप्ले. त्याच्यामुळे तुझा रिप्ले येतच नाही 6 ला. काल संदेश रिप्लेची व्हिडिओ देतच नव्हता. इसलिए नको देऊ. नीलेश की विकेट जाते हुए नीलेश की जगह लेंगे अंकित। शुभम बॉलिंग करेंगे, अमोल सामना करेंगे। उछाल कर खेला है इस बार और ये बॉल फील्ड किया। 4 रन। अच्छी बॉल फील्ड की थी पर थोड़ी मिस फील्ड होने के कारण 4 रन मिले। पास नाही 10 सेकंड. आणि फिर से उछाल कर खेला है बॉल कट हुआ। कीपर बॉल के पीछे भागते हुए कवर के लिए कोई नहीं, आसानी से रन लिया। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। 21 टाकायचा स्कोर. 32 दोनों अच्छी पार्टनरशिप निभा रहे हैं, एक दूसरे का अच्छा तालमेल। अमोल किती? 21. हॅलो. नाही अंकित आणखी 0. बहुत ही शानदार बॉलिंग की यहाँ पर, बॉल समझ नहीं पाए, सीधा कीपर के रास्ते में डॉट बॉल जाता हुआ। इस बार उछल कर खेला, बॉलर के सर के ऊपर से बॉल जाता हुआ, फील्डर मौजूद, एक रन लिया, दूसरे रन के लिए भागे, दूसरे रन भी आसानी से पूरा किया। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स।
इस ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 34 रन्स, 35 रन्स का टारगेट रखा है। गगन बेदी नेवरा टीम को स्कोरबोर्ड लाईव्ह रायझिंग स्टार्स 35 टू विन आहे 34 झालाय 35 टू विन दरम्यान चालू असलेला सामना गगन बेदी नेवरे वर्सेस रायझिंग स्टार। रायझिंग स्टारने प्रथम फलंदाजी करून 35 धावांचा आव्हान ठेवले 5 षटकांमध्ये आणि गगन बेदी नेवरे संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी गेले ते मुकद्दर आणि साईराज। स्ट्राईकला येतो साईराज आणि नॉन स्ट्राईकला येतो मुकद्दर। मुदत सर प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो बॉलर कोण सामना चालू होते विक्रांत त्याचा पहिला चेंडू आणि सामना करेल तो साईराज। पाहूया सुंदर चेंडू ऑप्शनच्या दिशेने त्या दोन काढलाय एक धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण केली आहे। पाहूया दुसरी धाव घेतात का
इथं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. संघाचं खातं ओपन केलंय. एक धाव संख्या आता स्ट्राईकला गेलाय तो मुदत सर. विक्रांतचा पहिला दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कचवला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेतात का चांगले क्षेत्ररक्षण झाले, परंतु 2 धाव ते रोखू शकले नाहीत दोन्ही फलंदाज. धाव संख्या झाली ती 3-3. पुन्हा विक्रांतचा सामना करेल तो मुदत सर. धावांचं मापक असं आव्हान ठेवलं ते गगनबाई संघासमोर. विक्रांतचा पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने काढून काढले मुदत सर याने. एक धाव तर पूर्ण केले, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव, समाधान म्हणावं लागतं. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 4, 2-4. चांगली गोलंदाजी विक्रांतची आणि तितकेच चांगली फलंदाजी करतात ते दोन्ही फलंदाज. आता साईडला येतो साईराज. स्टेप करून ऑफच्या दिशेने कटवलाय. क्षेत्ररक्षण धावतोय, झेल सुटतो आणि 1 धाव पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न होता त्या क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा जमवल्यात. धावसंख्या होती ती 6. चांगली फलंदाजी करतोय साईराज. पुन्हा एकदा विक्रांत आणि सामना करेल तो साईराज. पुन्हा एकदा स्टेप करून ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा उंच फटका मारलाय. क्षेत्ररक्षण धावतोय. यावेळी मात्र बाद होतोय. चांगला झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षकाकडून आणि पहिला धक्का बसलाय तो गगनबाई संघाला, गगनबाई नेवरे संघाला साईराजाच्या स्वरूपात. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो धडाकेबाज फलंदाज सूरज. पहिला धक्का बसलाय. 6 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय तो साईराजाच्या स्वरूपात गगनबाई नेवरे संघाला. विक्रांतची चांगली गोलंदाजी म्हणता येईल, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते रायझिंग स्टारचे क्षेत्ररक्षक. आता सामना करेल तो विक्रांतच्या चेंडूचा मुदत सर. 10-12 बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो विक्रांत. विक्रांतचा पुढचा चेंडू वरच्या दिशेने कटवलाय. 1 धाव तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 7. 1-7. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली गगनबाई संघाची 7. पहिल्या गगनबाई संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन कोण येत होते? सॉरी, रायझिंग स्टार संघाकडून ओमकार वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन आला तो ओमकार आणि त्याचा सामना करत तो मुदत सर. पाहूया ओमकार याचा पहिला चेंडू मुदत सर साठी. ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू कीपर कडून मिसपेंटिंग होते. 1 धाव होतं. दोन्ही फलंदाज घेतात. चांगला चेंडू फेकला होता तो ओमकार याने, मात्र कीपर कडून मिसपेंटिंग झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. आता सामना करेल तो प्रथमच फलंदाजीसाठी आलेला सूरज. ओमकार याचा पुढचा चेंडू आणि सामना करेल तो धडाकेबाज फलंदाज सूरज. क्षेत्ररक्षणात बदल करताना पाहूया अशा प्रकारे फटकेबाजी करतो तो सूरज. ओमकार याचा पुढचा चेंडू पुढचा चेंडू रस्त्याच्या दिशेने कटवलाय. 1 धाव तर पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव, समाधान म्हणावं लागतं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाला की 9. 1-9. पुन्हा एकदा सामना करेल तो मुदत सर. ओमकाराच्या गोलंदाजीचा चांगली गोलंदाजी ओमकाराची. पाहूया ओमकाराचा पुढचा चेंडू सामना करेल तो मुदत सर साठी. ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा कटवलं मुदत सरने. 1 धाव तर पूर्ण केलं. एकच धाव, समाधान म्हणावं लागतं. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 10. चांगली गोलंदाजी म्हणता यायची ओमकाराची. मोठे फटके खेळण्यास
रोखून धरले ते दोन्ही फलंदाजांनी ओंकाराने. पाहूया ओंकाराचा पुढचा चेंडू सुरतसाठी पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बीट झालाय आणि फेल झालाय तो सूरज. दुसरा धक्का बसलाय तो गगनभेदी संघाला. सूरजच्या स्वरूपात चांगला फलंदाज बाद होऊन परततो. 10 धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय तो सूरजच्या स्वरूपात गगनभेदी संघाला. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो हितेश. हा चांगला फलंदाज आहे नेहरू संघाचा. पाहूया चांगली गोलंदाजी रायझिंग स्टार संघाकडून ओंकार करतो. 35 धावांवरती रोखून धरायचे नेहरू संघाला आणि त्या दृष्टीने गोलंदाजी करताना दिसतात ते गोलंदाज. पाहूया मात्र एका बाजूने धावा चालू ठेवल्यात त्या मुदतसराने. चांगली फलंदाजी करतोय ओपनिंगला आलेला हा मुदतसर. नेहमीच चांगल्या प्रकारचा खेळ करताना दिसतो मुदतसर. यावेळी मात्र संघाला विजय मिळवून देतो का पाहूया. पुन्हा एकदा ओंकार आणि आता सुरक्षित जागा घेण्यासाठी आलाय तो हितेश. पाहूया कशा पद्धतीने हितेश फटकेबाजी करतो तो. ओंकाराचा पुढचा चेंडू हितेशसाठी. सुंदर चेंडू यावेळी पहिला चेंडू होता मात्र ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांकडून वाईट घोषित होते आणि एक अतिरिक्त धाव मिळते होती नेहरू संघाला. धावसंख्या होते ती 11. पुन्हा एकदा ओंकार आणि त्याचा सामना करेल तो हितेश. यावेळी मात्र सुंदर चेंडू बीट करतो तो हितेशला. चांगली गोलंदाजी ओंकाराची. एक विकेट तर ओंकारने घेतली. पुन्हा एकदा ओंकार याचा सामना करेल तो हितेश. पाहूया कशा पद्धतीने. आणि यावेळी मात्र लक्षाच्या दिशेने कटवला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली हितेशने. धावसंख्येत नाही फक्त ते चांगलं क्षेत्ररक्षण विक्रमकडून सॉरी अमोलकडून. दुसरं षटक समाप्ती नंतर धावसंख्या झाली ती 11 सॉरी 12. धावसंख्या झाली ती 12. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती राजेश संघाकडून. पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येतो तो. अजून ही 3 षटक बाकी आहेत. अमोल वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आले तो अमोल. या संघासाठी हे जे षटक आहे तिसरं षटक आहे. पाहूया अमोल गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याची स्ट्राईक करेल तो हितेश. पाहूया अमोलचा पहिला चेंडू लक्षाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र बीट झालाय परंतु एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या नाही तर करते. धावसंख्या झाली ती 13. ओंकार सॉरी अमोल याचा पुन्हा एकदा आता सामना करेल तो मुदतसर. 17 चेंडू आणि 22 धावांची अजून आवश्यकता आहे ती गगनभेदी नेहरू संघाला. अमोलाचा पुढचा चेंडू आणि सामना करेल तो मुदतसर. सुंदरीच्या कट्ट्याला एक धाव तर पूर्ण केली आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय अमोलकडून. स्वतःच्या गोलंदाजीवर एक धाव मिळते. दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत एक निर्भर करते. धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा अमोलाचा सामना करेल तो हितेश. 10-12 फलंदाज रन घेऊन गोलंदाजी करतो अमोल. आता मात्र औषधाच्या दिशेने कटवलाय. एक धाव तर पूर्ण केली हितेशने. चांगली गोलंदाजी अमोलची. पुन्हा एकदा अमोल आणि आता अमोलचा सामना करेल तो मुदतसर. पाहूया अमोलचा पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 3 धाव तर पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या एक निर्भर करते. धावसंख्या झाली ती 16. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अमोल याची. मोठे फटके खेळण्यास देत नाही तो अमोल. पुन्हा एकदा अमोल याचा सामना करेल तो हितेश. यावेळी मात्र पुढे जोरदार फटकवले. आजच्या दिशेने एक धाव तर पूर्ण केले
कारण की तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं ते उप्या गाडगी इले त्या क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा गाडगी दिले हा अमोलचा सामना करेल तो मुदत सर. पाहूया मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने उचली घेतली आणि यावेळी बीट झाला तो मुदत सर. चांगली गोलंदाजी अमोलची. तिसऱ्या षटक संपले. 17 रन धावसंख्या होती ती 17. उचला उचला अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे ती गगनबेदी संघाला. 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावा. नक्कीच गगनबेदी संघाला मोठे फटके खेळायला लागतील आता हॅलो जर आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल तर. हॅलो मात्र चांगली भेटत अशी गोलंदाजी करतात ते रायझिंग स्टार संघाकडून. धावसंख्या होती ती 17. 18 पाहिजे 12 वर 18 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. हॅलो 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 ओमकार वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो ओमकार. मागच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी आणि एक विकेट घेतला होता तो ओमकाराने. तोच ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय आणि आता त्याचा सामना करेल तो हितेश. आक्रमक फलंदाज हितेश. पाहूया यावेळी चांगली फलंदाजी करतो का ओमकार. त्याचा पहिला चेंडू हितेशसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्या दिशेने उंच असा पटकवलाय. क्षेत्ररक्षक होतोय आणि या ठिकाणी बाद होतोय तो हितेश. तिसरा धक्का बसलाय तो हितेशच्या स्वरूपात गगनबेदी संघाला. पहिल्या चेंडूवरती लेक्सच्या दिशेने जो फटकवण्याचा प्रयत्न होता तो हितेशचा, मात्र चांगलं क्षेत्ररक्षक होते ते रायझिंग स्टार संघाकडून आणि तिसरा गडी बाद होतो गगनबेदी संघाचा. ओमकार याच्या पहिल्या चेंडूवरती पहिलाच गडी बाद केला तो हितेशला. बॅट्समन शुभम हितेशच्या जवळ घेण्यासाठी गेलाय तो फलंदाज शुभम. हा देखील निवडे संघाचा आक्रमक फलंदाज आहे. ओमकार आणि आता सामना करेल तो त्याचा मुदत सर. पाहूया ओमकारचा पुढचा चेंडू पुढे येऊन चोटा मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने करताना चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एका धावावरती समाधान मानावं लागतंय आणि आता स्ट्राईकला गेलो तो शुभम. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो तो शुभम आपल्या संघासाठी. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज होती. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे गगनबेदी संघाला. 10 चेंडू आणि 17 धावा. ओमकाराचा पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू. त्यावेळी मात्र बीट केला तो शुभम याला. गोलंदाजी ओमकाराचा पुढचा चेंडू शुभमसाठी. चांगली गोलंदाजी लक्षाच्या दिशेने करताना एक धाव तर पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. पाहूया डिस्पिल्डिंग होते आणि त्याचाच फायदा घेतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने भरकटते. धावसंख्या होते ती 19. सॉरी 20. धावसंख्या होते ती 20. ओमकार याचा पुढचा चेंडू सामना करून शुभम उंच असा पटकवलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि शुभम देखील बाद होतो. छेल बाद होतो तो शुभम. चौथा धक्का बसला होता शुभम याच्या स्वरूपात. निवडे संघाला चांगली गोलंदाजी.
आता कोण गेलं? शुभगतीला येण्यासाठी गेला तो अभिजित. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती गगनपती संघाला. चांगली गोलंदाजी करतोय तो ओंकार आपल्या संघासाठी. पाहूया ओंकार याचा पुढचा चेंडू आणि आता सामना करेल तो मुदतसरला मोठे फटके करण्याची गरज आहे आता संघासाठी. पाहूया मुदतसर विजय मिळवून देतो का आपल्या संघाला. नाही का पुढचा चेंडू अर्थाच्या दिशेने कटवलाय. एक धाव तर पूर्ण केले, स्पिंडिंग होते आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 22. चौथ्या षटकात संपलं. चौथ्या षटकाखेरीज धावसंख्या झाली होती 22. 6 चेंडू आणि 13 धावा. काय जरी कर ए बॉल आउट आहे ना, बॉल आउट. सामना काय झालं ते बोला. जर सामना टाय झाला तर बॉल आउट. 4 गोलंदाज वापरले जातील आणि 4 चेंडू. पाहूया 5वं षटक घेऊन कोणी देतो. निलेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन आले तो निलेश आणि त्याचा सामना करेल तो अभिजित. 6 चेंडू आणि 13 धावा. पाहूया निलेशाचा पहिला चेंडू ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू किपरच्या वरतून गेला. 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि पंचांकडून वाईट घोषित अशा अतिरिक्त अशा 2 धावा मिळतात. नक्कीच त्याचा फायदा होईल गगनगती नेवरे संघाला. पाहूया 6 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा निलेश सामना करेल तो मुदतसर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस होतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त 10 मिनिटं व्हाईट पंचांकडून वाईट घोषित. धावसंख्या होती ती 25. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे गगनपती संघाला. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो तो निलेश. निलेशचा पुढचा चेंडू मुदतसरसाठी. पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह केलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक मिसफिल्डिंग होते आणि 4 धावा मिळतात त्या मुदतसरेला. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते ती 29. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज होती नेवरे संघाला. आता मात्र चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो मुदतसर. सॉरी अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी म्हणता येईल ती मुदतसराची. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. निलेशाचा चेंडू मुदतसरसाठी ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय. चांगली फलंदाजी मुदतसराची. एका धावावर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. 4 चेंडू आणि 5 धावा. चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच दोन्ही फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देतात का पाहूया. त्याच पद्धतीने रायझिंग स्टारचे गोलंदाज निलेश चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पाहूया पुढचा चेंडू निलेशाचा आणि अभिजितसाठी. आणि आज पण पूर्ण झालाय तो अभिजित. चांगली गोलंदाजी निलेशाची. याचा चेंडू होता आणि बाद झालाय तो अभिजित.
न्यू बॅट्समन कोण आउट झाला? अभी अभिजित आउट झाला. अभी हे बॅट्समन मकरंद अभिजिताची जागा घेण्यासाठी गेलाय तो मकरंद. चार चेंडूंनी पार करावा. नाही 3 पाहिजे. 3-5. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे ती गगनभेदी संघाला. पाहूया चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. फोन करायचा. चांगली गोलंदाजी आता निलेशाची. पहिले 2 चेंडू अतिरिक्त वाईट टाकले होते निलेशाने. त्यानंतरचे मात्र चेंडू विकेट घेण्यात यश आले ते निलेशाला. चांगला बदल केला तर निलेशाने आपल्या गोलंदाजीवरती. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतो का. चांगली गोलंदाजी आता मात्र निलेशाची आणि आता सामना करेल तो निलेशाचा मकरंद. पाहूया सुंदर चेंडू बीट झाला तो मकरंद आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट टाकली ती मकरंदाची. आणि आता मकरंदाची जागा घेण्यासाठी चाललाय तो राजू. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 5 धावांसाठी 5 धावांची गरज आहे ती मोरे संघाला. चांगली गोलंदाजी निलेशाची. पाहूया कशा पद्धतीने मुदतचा सामना करतो निलेशाचा. पुढचा चेंडू मुदतचा साठी पुढे जोरदार फटकवलाय. त्याच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होतोय चांगलं. 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होते ती 32. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. रोमांचक असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया निलेश आणि सामना करेल तो मुदत सर. शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 3 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तो पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. दुसरी धाव घेतात तर पाहूया. आणि या ठिकाणी बाद होतोय आणि हा सामना रायझिंग स्टार संघाने जिंकलाय. चांगली गोलंदाजी निलेशाची. आउट कोण झाला?